प्राचीन काळापासून ह्या कावड यात्रेच्या परंपरेचं खूप महत्त्व आहे आपल्या समाजात। आणि या छोटे छोटे जे श्रावण महिन्यातले जे कार्यक्रम असतात किंवा धार्मिक जे कार्यक्रम असतात त्यामधून एकत्रीकरण होतं आणि नक्कीच आता हे बेल घाला। प्रत्येकाला एक समान आणि ते एका ध्येयाच्या दिशेने हे लोक वाटचाल करत असतात। त्यामुळे ह्याचं आपल्या समाजासाठी आणि आपल्या हिंदू संस्कृतीसाठी खूप महत्त्व आहे। जसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर लोक ह्या कावडीच्या मार्फत त्यांची श्रद्धा, भक्ती, प्रेम किंवा त्यांचं जे आत्मशुद्धी आहे ते करतात। तसंच तुमचा अहंकार, द्वेष, लोभ अशा गोष्टी असतील त्याचा पण ते लोक त्याग करतात। काय मागितलं महादेवाला? मागितलं काय नाही, जे दिलंय ते खूप दिलंय याच भावनेने, निस्वार्थ भावनेने देवाची। भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा अर्चा केली जाते। धाराशिवच्या उमरगा शहरात एका घरात बेलीचे झाड वाढले तर त्या बेलीच्या झाडाखाली भगवान शंकराची स्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात। असाच एक धार्मिक सोहळा म्हणजेच कावड यात्रा शिवसेना नेत्या शिवाईताई गायकवाड आणि युवती सेना मराठवाडा निरीक्षका आकांक्षाताई चौगुले यांनीही आपल्या खांद्यावर जेव्हा कावड घेतल्या त्या काय म्हणाल्यात पाहुयात हा वृत्तांत। श्रावण मास आरंभ होताच पूर्ण सृष्टी प्रकृती जणू हिरवा शालू पांघरून सजली आहे असे दृश्य नयनाला तृप्ती देते। तर जवळपास प्रत्येक जण आपल्या आहारात बदल करून धार्मिक विचारात मग्न होतात। त्रेतायुगात सर्वप्रथम श्रवण कुमाराने कावड यात्रा सुरू केली असे मानले जाते। अंध पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जात असताना त्याच्या पालकांनी त्याला हरिद्वार या ठिकाणी गंगेत पवित्र स्नान करण्याची इच्छा सांगितली। त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रवण कुमाराने त्यांना कावड यात्रेत बसवले आणि हरिद्वारला नेले। तेथून त्यांनी गंगाजलही सोबत आणले। तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाल्याचे मानले जाते। त्याचबरोबर समुद्र मंथनाच्या वेळी कावड यात्रेची सुरुवात झाल्याचेही मानले जाते। मंथनातून निघालेले विष प्यायल्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ असे म्हटले जाऊ लागले। यासोबतच विषाचा वाईट परिणामही शिवावर झाला। शिवभक्त रावणाने विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी तपश्चर्या केली, शंकराचा जलाभिषेक केला। यानंतर शिव विषाच्या प्रभावातून मुक्त झाले असे म्हटले जाते। उमरगा शहरातील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या शिवभक्त भारताबाई परमेश्वर कटके यांनी आपल्या भागातील महिलांना एकत्र करत गेल्या 2 वर्षांपासून कावड यात्रेला सुरुवात केली आहे। येथील दिगंबर बलुसरे यांच्या घरात एक बेलीचे झाड मोठे झाले। झाडाला न तोडता त्यांनी या झाडाला आपल्या घरात एका सदस्यांप्रमाणे जतन केले। याच झाडाखाली 2 वर्षांपूर्वी भारताबाईंनी येथील महिलांना एकत्र करून महादेवाची स्थापना केली। आता या ठिकाणी दररोज महादेवाच्या पिंडीवर जल आणि बेलीचे पान वाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागत असतात असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे। श्रावण महिन्यात तर दररोज पहाटेपासून विविध धार्मिक सोहळे या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतात। दिनांक 6 ऑगस्ट रोजी शिवसेना नेत्या शिवाईताई किरण गायकवाड आणि युवती सेना विभागीय निरीक्षक आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर या कावड यात्रेला सुरुवात झाली। शिवाईताई आणि आकांक्षाताई यांनीही आपल्या उजव्या बाजूस खांद्यावर कावड घेऊन यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आल्या। आज आम्ही ते सर्वजण श्रावण महिन्यातील कावड यात्रा या सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत। खरं तर प्राचीन काळापासून ह्या कावड यात्रेच्या परंपरेचं खूप महत्त्व आहे आपल्या समाजात। म्हणजे ते आध्यात्मिक दृष्ट्या असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल। जसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर लोक ह्या कावडीच्या मार्फत त्यांची श्रद्धा, भक्ती, प्रेम किंवा त्यांचं जे आत्मशुद्धी आहे ते करतात। तसंच तुमचा अहंकार, द्वेष, लोभ अशा गोष्टी असतील त्याचा पण ते लोक त्याग करतात। त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर ह्या यात्रेत सर्व लोक एक समानतेने जातात। जसं की कुठलीही जातपात, धर्म, वर्ग असं काहीच बघितलं जात नाही। प्रत्येकाला एक समान आणि ते एका ध्येयाच्या दिशेने हे लोक वाटचाल करत असतात। त्यामुळे ह्याचं आपल्या
समाजासाठी आणि आपल्या हिंदू संस्कृतीसाठी खूप महत्व आहे. आणि मी नवीन पिढीला एवढंच म्हणेन की तुम्ही हे मोबाईल, इंटरनेट आणि हे सोशल मीडिया या व्यतिरिक्तही ह्या ज्या आपल्या अशा ज्या छोट्या छोट्या परंपरा आहेत त्याच्यातून तुम्ही तुमच्या हिंदू संस्कृतीच्या मुळाशी म्हणजे ते मूळ जपायला, ती संस्कृती जपायला मदत होते. त्यामुळं प्रत्येकानं ह्याविषयी आपली कावड यात्रा काय, आपली परंपरा काय, श्रावणातले कुठले कुठले वेगवेगळे सण आहेत त्याची त्यांनी माहिती घ्यायला हवी. आकांक्षा, ज्या प्राचीन काळापासून जे आलेल्या आपले जे संस्कृती आहेत त्या संस्कृती अबाधित राखणं हे खरं तर आजच्या युवा पिढीची खूप आवश्यकता आहे. कसं वाटतं म्हणजे आज या कावड यात्रेबद्दल आणि आपलं मत काय सांगा? तरच आता शिवाय दिदींनी सांगितल्याप्रमाणे ही संस्कृती जपणं आता नवीन पिढीला खूप गरजेचं आहे. सगळ्यात प्रमुख कारण बघायला गेलं तर समाजाने एकत्र येण्याचं हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. आणि या छोटे छोटे जे श्रावण महिन्यातले जे कार्यक्रम असतात किंवा धार्मिक जे कार्यक्रम असतात त्यामधून एकत्रीकरण होतं आणि नक्कीच जे संस्कृती आपल्याला आहे ती जपणं खूप गरजेचं आहे. आणि हेच पुढे आपण वारसा आपण सगळ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अशा उपक्रमांमध्ये भाग घेऊन, सहभाग घेऊन आपण जपायला पाहिजे. आज देव ज्याला म्हटलं जातं महादेवांची पूजा आपण दोघांनी एकत्रित आरती करत काय मागितलं महादेवाला? मागितलं काय नाही, जे दिलंय ते खूप दिलंय. याच भावनेने, निस्वार्थ भावनेने देवाची सेवा केली. आणि खरंच ताईंनी त्यांच्या घरी खूप सुंदर मूर्ती स्थापना केलेली आहे. 2 ते 3 वर्षापासून हे त्यांची संस्कृती जपतायत. आणि आतमध्ये सर्वांनी एकदा तरी दर्शन घ्यावं, मन प्रसन्न करणारं सगळं वातावरण आहे. एवढंच बोलेन. जवळपास 100 महिलांनी आपल्या खांद्यावर कावड घेऊन या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग मार्गे शहरातील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिरात जाऊन पूजन केले. भारताबाई कटके यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात या प्रभागातील सुनंदा बलसुरे, वैशाली बलसुरे, मंगल माने, कमलबाई स्वामी, सुलाबाई दिवटे, उषाबाई टिळे, गोपिका खंडू कटके, अनुसया बिराजदार, भाग्यश्री जाधव, राजश्री माने, भारतबाई मुर्मे, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, भाग्यश्री शिवाजी जाधव, भाग्यश्री बलसुरे, गुलाबा वायकर, शीतल कावळे, आशा कटके, पार्वती कटके, प्रियंका बिराजदार, प्रीती सूर्यवंशी, सोजरबाई कांबळे, वसुमती कांबळे, वर्षा माटे, शिवनंदा कुंभार, अरुणा पवार, शीतल हिरे, शोभा गंगथडे, मीना चुगे, प्रीती बाजगी, अबोली गजाकोस, प्रियंका खडपे, विजय लक्ष्मी पदगे, सरोजा जवळगे, रेखा माळी, मुक्ता नांगरे आदींसह इतर महिला सहभागी झाल्या होत्या. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.